बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. आज जवळपास 48 वर्ष लोटली. शिवसैनिकांनो, ठाण्यामध्ये धर्मवीर दिघे साहेबांनी टेंभी नाक्यावर ज्या देवीची स्थापना केली, त्या देवीच्या स्थापनेला जवळपास 48 वर्ष लोटली. 48 वर्षांची परंपरा, शिवसेनेची परंपरा. या देवीला आपण ठाण्याची देवी, टेंभी नाक्याची देवी, टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी, दिघे साहेबांची देवी म्हणून ओळखतो. आज या देवीला 48 वर्ष झाली. या देवीला परंपरा आहे. या देवीच्या दर्शनाला आमच्या मासाहेब आवर्जून दर्शनाला उपस्थित राहायच्या, आवर्जून उपस्थित राहायच्या. आणि ती परंपरा, ती प्रथा आमच्या रश्मी वहिनी साहेबांनी कायम ठेवली. ठाण्यामध्ये टेंभी नाक्याच्या दर्शनाला, देवीच्या दर्शनाला रश्मी वहिनी दरवर्षी येतात. गद्दारीचं, शिवसेनेतल्या ह्या बंडाळीचं हे जवळपास दुसरं वर्ष चालू झालंय. मागच्या वर्षी देखील ज्यावेळेस रश्मी वहिनी साहेब आल्या, त्यावेळेस तिथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज हे दुसरं वर्ष. आज रश्मी वहिनी साहेब, आज बुधवार, आज रश्मी वहिनी साहेब देवीच्या दर्शनाला आल्या आणि हे गोंधळ घालण्याची परंपरा या कोत्या मनाच्या मुख्यमंत्र्यांनी कायम ठेवली. मी तुम्हाला काही गोष्टी आज इथे नमूद करतो. देवाच्या धार्मिक कार्यात देखील कोतं मन असणं हे लज्जास्पद आहे, लाजिरवाण आहे. आज महाराष्ट्राने कोत्या मनाच्या मुख्यमंत्र्यांचं दर्शन घेतलं असेल. ज्यावेळेस रश्मी वहिनी साहेब त्या गाभाऱ्यात गेल्या, देवीच्या आरतीसाठी गेल्या, जवळपास सारे पंखे बंद करण्यात आले. मंडपातले सारे पंखे बंद करण्यात आले, माईक बंद करण्यात आले, साऊंड सिस्टीम बंद करण्यात आल्या, देवीच्या बाजूचा पंखा देखील बंद करण्यात आला. मला माहित नाही हे कोणत्या कोत्या मनाचं, कुठल्या लेवलच्या कोत्या मनाचं दर्शन आहे. अशा प्रकारचा कोत्या मनाचा मुख्यमंत्री उभ्या महाराष्ट्राने कधी पाहिला नसेल. आज ज्या प्रकारचं वातावरण तिथे आम्ही पाहिलं, ते पाहून मन सुन्न झालं. कारण धार्मिक देवदर्शनांमध्ये किंवा देवाच्या दर्शनामध्ये देखील अशा प्रकारचं राजकारण आणलं जाऊ शकतं, हे आम्ही आज पाहिलं. ज्यावेळेस देवीचं आगमन होत होतं, मला तुम्हाला काही या देवीच्या इतिहासाविषयी थोडंसं सांगावं लागेल. 47 वर्ष अधिक 2 वर्ष असा ह्या देवीला जवळपास 49 वर्षांचा इतिहास आहे. सुरुवातीची 2 वर्ष देवी मंडपात बसत नव्हती. थर्माकॉलचं, मखराचं डेकोरेशन असायचं. आणि तुम्हाला माहिती आहे देवीची स्थापना कोणी केली होती, म्हणजे देवीला कोणी आणलं होतं तुम्हाला माहिती आहे. मला त्या शिवसैनिकांची नावं घ्यावीच लागतील. आज कदाचित त्यातले काही शिवसैनिक आपल्यामध्ये नाहीत, पण नंदू शेडगे यांचं नाव इथे घ्यावंच लागेल. नंदू शेडगे आणि राजन विचार यांनी देवी बसवायला सुरुवात केली होती. त्याच्यानंतर विकास बने, प्रमोद राणे, रमेश गायकवाड यांचा देखील याला हातभार होता. जवळपास 2 वर्ष देवी मंडपात बसत नव्हती. धर्मवीर दिघे साहेब एक दिवशी दर्शनाला आले आणि त्यांनी पाहिलं, लहान मुलं होती ही, 17, 18, 19 वर्षांची मुलं असतील. राजन विचारे साहेब तर त्यावेळेस मला वाटतं जवळपास 16 किंवा 17 वर्षांचे होते. धर्मवीर दिघे साहेब जिल्हा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी जेव्हा दर्शनाला आले, त्यांनी पाहिलं की मुलं डेकोरेशन जमा करतायत. कारण वारा सुटला होता. वाऱ्याने थर्मोकॉलचं ते डेकोरेशन उडून गेलं होतं. दिघे साहेबांनी पाहिलं मुलं डेकोरेशन जमा करतायत. त्यांनी सांगितलं पुढच्या वर्षीपासून देवी मंडपात बसेल. आणि त्या दिवशीपासून आजतागायत ही परंपरा, जवळपास 48 वर्षांची परंपरा पाळली जाते. दिघे साहेबांनी स्थापन केलेली ती देवी, त्या देवीच्या बाबतीत कधी पक्षांच्या पलीकडे जाऊन पाहिलं जायचं. सारेच्या सारे ह्या देवीच्या दर्शनाला यायचे. इथे पक्षपात वगैरे काहीच नव्हता, पक्षांच्या भिंतींच्या पलीकडे. आजतागायत मासाहेब आल्या, त्याच्यानंतर मासाहेबांच्या नंतर रश्मी वहिनी साहेबांनी ही परंपरा कायम पाळली. रश्मी वहिनी साहेबांच्या आगमनाच्या वेळेस तिथल्या लाईट्स घालवणं, तिथले पंखे बंद करून टाकणं, तिथले माईक बंद करून टाकणं, त्यांना आरती करता येऊ नये याच्यासाठी सारी तजवीज करण्यात आली. पण तुम्हाला माहिती आहे, देवाच्या आरतीला भक्ती लागते. तुमच्या अंतरंगातून ती प्रार्थना आली पाहिजे. कशाचीही गरज नाही. तिथे गोंधळी बोलवण्यात आले. त्या गोंधळ्यांनी संबळच्या तालावर, हलगीच्या तालावर, त्या चिफल्यांच्या तालावर गोंधळ्यांनी ती आरती घेतली आणि रश्मी वहिनी मासाहेबांनी ती आरती पार पाडली. आरती संपन्न झाली, कुठेही विघ्न आलं नाही.
देवीला माहितीये चाललंय काय, देवीला माहितीये, त्या भगवंताला माहितीये चाललंय काय, आणि आम्हाला शिवसैनिकांना माहितीये चाललंय काय. देवाच्या दारात कुठेही राजकारण नको, त्यासाठी सारे शिवसैनिक शांत राहिले, त्यासाठी सारे शिवसैनिक शांत राहिले. मासाहेबांनी दर्शन घेतलं, त्यांनी आरती केली आणि लाखो शिवसैनिकांच्या गराड्यातून ते पुन्हा आपल्या नियोजित स्थळी मार्गस्थ झाले. सांगण्याचं तात्पर्य असं, आणखी एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. ह्या देवीच्या आगमनाच्या वेळेस कारण बघा, ही दिघे साहेबांची देवी आहे, ही कुठल्या पक्षाची देवी नाही, ही दिघे साहेबांची देवी आहे. ज्या दिघे साहेबांच्या आनंदाश्रमावर कधीही शिवसेना हे नाव नव्हतं, त्याचं नाव होतं आनंदाश्रम, आनंदमठ, त्याला नाव होतं आनंद आश्रम, आनंदमठ. कधीही शिवसेना नाव नव्हतं. पक्षाच्या पलीकडे जाऊन सारे लोक तिथे यायचे, आपले प्रश्न घेऊन यायचे, त्याचं नाव होतं आनंदाश्रम. आज त्या आनंदाश्रमाचं नाव झालंय एकनाथ शिंदे आनंदाश्रम वगैरे वगैरे, सारी पक्षाची नावं टाकली तिथे. बाळासाहेबांची शिवसेना, एकनाथ शिंदे आणि आनंदाश्रम असं नाव केलं. त्या आनंदाश्रमाचं पावित्र्य संपवलं. त्या आनंदाश्रमाला कॉर्पोरेट ऑफिसचं स्वरूप देण्यात आलं, त्याचं पावित्र्य तिथेच संपलं. आम्ही आनंदाश्रमात जायचंच बंद केलं. सांगायचं तात्पर्य एवढं, ज्या दिवशी देवीचं आगमन होतं त्या दिवशी देखील आता राजन विचारे साहेबांनी स्वतः त्या देवीची स्थापना केलेली आहे. 47-48 वर्षांपूर्वी, ज्यावेळेस 15-16 वर्षांची ही पोरं असताना, त्यावेळेस हे कोणीच नव्हते. आज मीडियाने काय सांगितलं, मीडियाने बातम्या दाखवताना काय सांगितलं, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये रश्मी वहिनी साहेब आल्या, रश्मी ठाकरे आल्या. आमच्या वहिनी साहेब मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये नाही आल्या. मीडियाला मी थोडंसं दुरुस्त करतो. ठाण्यामध्ये ते निष्ठावंत शिवसैनिकांच्या, दिघे साहेबांच्या, बाळासाहेबांच्या आणि शिवसेनेच्या ठाण्यामध्ये आल्या. आजही ठाणं शिवसेनेचंच आहे. हे ठाणं तुम्ही जर मुख्यमंत्र्यांचं म्हणाल तर ठाण्याला एक गालबोट लागेल, ठाण्याच्या प्रतिमेला एक गालबोट लागेल. हे ठाणं निष्ठावंतांचं आहे, हे ठाणं गद्दारांचं नाही. त्यामुळे मीडियाने देखील सांगताना मुख्यमंत्र्याचं ठाणं म्हणू नये. आज आमच्यासारखे कडवट शिवसैनिक इथे लाखोंनी आहेत. हे मुठभर लाभार्थी तुम्हाला दिसताना फार दिसत असतील, पण घराघरात बसलेला शिवसैनिक हा लाखोंच्या नाही. तुम्ही बघा ना, ज्या वेळेस त्याला जेव्हा तो मौका मिळेल आपलं अस्तित्व दाखवून द्यायचा, ह्या शिवसैनिकाला मौका मिळेल, त्यावेळेस यांच्या बुडाखाली भूकंप झालेले असतील. या सणांमध्ये राजकारण आणतात. त्या दिवशी राजन विचारे साहेबांनी तो रथ, देवीचा रथ ओढण्याची परंपरा आहे. देवीला रथाने ओढलं जातं, त्याला घोडे नसतात, कोणी नसतं. सारे शिवसैनिक असतील किंवा देवीचे भक्त असतील, तो रथ ओढत असतात, रथ ओढून मंडपापर्यंत घेऊन येत असतात. देवीचा रथ ओढण्यासाठी विचारे साहेबांना कुठेतरी जाताच येऊ नये अशा प्रकारचा बंदोबस्त करण्यात आला. पण तरीही कितीही बंदोबस्त करा, हे वाघ येतो, हे सारे शिवसेनेचे वाघ. राजन विचारेंना तुम्ही तो रथ ओढण्यापासून मज्जाव करू शकता का? अरे ज्याने देवीच्या स्थापनेतच जे होते त्यांना तुम्ही मज्जाव करणार का? त्यांनी रथही ओढला, देवीची भक्तिभावाने सेवाही केली आणि देवीने त्यांना द्यायचा तो आशीर्वाद देखील दिला. तुम्हा सर्वांना कळालं असेल एवढा. पण या अशा प्रकारच्या सणांना गालबोट लावायच्या ह्या ज्या परंपरा आहेत ना, ह्या पाहिलं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या कोत्या मनाचं दर्शन आज घडलं. मुख्यमंत्री, आपण मीडिया म्हणते मुख्यमंत्र्याचं ठाणं, अरे मुख्यमंत्र्याचं कसलं आलं ठाणे? दिघे साहेबांचं, बाळासाहेबांचं ठाणं होतं. जवळपास 2004 पर्यंत हा माणूस कुठेच नव्हता. 2004 पर्यंत, 2000 ज्यावेळेस दिघे साहेब आमच्यातून निघून गेले, 2002 साली देखील रघुनाथ मोरे यांनी देखील जिल्हा प्रमुख पद सांभाळलं. त्यांच्या नेतृत्वात देखील ठाण्यामध्ये एक हाती सत्ता आली होती. मग यांच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेस यांच्याकडे जिल्हा प्रमुख पद आलं, या एकनाथ शिंदेकडे जिल्हा प्रमुख पद आलं, विचार करा ठाण्याची अधोगती कशी होत गेली. ठाणा त्यावेळेस एकसंध होता, पालघर जिल्हा वेगळा होता. जवळपास 18 आमदारक्या असायच्या ठाण्यामधनं. आज त्या ठाण्यामधून जवळपास फक्त 2च आमदारक्या शिल्लक राहिल्या, एक प्रताप सरनाईकाची आणि यांची स्वतःची. आणि जर ग्रामीणचा विचार केला तर एक कल्याणमधनं आणि एक अंबरनाथमधनं. अशा 18 आमदारक्यांच्या ठाण्यामध्ये 2 ते 4 आमदारक्या आणि बाकी साऱ्या भाजपच्या घशामध्ये जवळपास 8 आमदारक्या भाजपच्या घशामध्ये. हा शिवसेनेचा ठाणे जिल्हा. यांनी ठाण्यामध्ये शिवसेना वाढवली, यांनी स्वतःचं अस्तित्व वाढवलं.
यांनी पक्ष नाही वाढवला, यांनी स्वतःची माणसं पेरली, माणसं वाढवली. आज शिवसेनेची ठाण्यामध्ये यांच्या काळात अधोगतीच झाली. शिवसेना कायम खाली 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 खालीच होत गेली. आजही पहा, स्वतःला शिवसेना म्हणतात, ठाण्याची जागा आज यांनी भारतीय जनता पक्षाच्या घशात घातली की नाही घातली, याचं तुम्ही मला उत्तर द्यावं. मला ह्या सगळ्या राजकीय विषयांवर बोलायचं नव्हतं, पण ठाणे जिल्हा आमचा आमचा आमचा, अरे हा निष्ठावंत शिवसैनिकांचा ठाणे जिल्हा आहे. यात तुमचं ते कधीच काही नव्हतं. कधीही दिघे साहेबांच्या या देवीच्या उत्सवामध्ये कधीही कुणाचाही राजकीय माणसाचा फोटोच नसायचा. आज एकनाथ शिंदेचे समस्त ठाणेभर बॅनर, आणि ह्यांनी एक संदेश लिहिलाय, तो संदेश मला तुम्हाला वाचून दाखवायचा आहे. बॅनरवर एक संदेश आहे, तर तुम्ही ठाण्यात नसाल पण मी तरी तुम्हाला सांगतो. उत्सव शक्तीचा, जागर भक्तीचा, असं प्रत्येक उड्डाण पुलावर, प्रत्येक विद्युत खांबावर, प्रत्येक ठिकाणी यांनी बॅनर चिटकवलेत. उत्सव शक्तीचा, जागर भक्तीचा. इथे ना शक्ती आहे यांच्याकडे, इथे ना यांच्याकडे भक्ती आहे. हे भक्ती यांच्याकडे कधी येऊच शकत नाही, त्यासाठी निष्ठा लागते, आणि शक्तीसाठी देखील निष्ठा लागते. पण तुम्हाला मी पुढे जाऊन सांगतो, उत्सव शक्तीचा, जागर भक्तीचा, ना तुमच्याकडे शक्ती आहे ना तुमच्याकडे भक्ती आहे, आणि गद्दारीतून तुम्हाला कधीही मिळणार नाही ती मुक्ती देखील मिळणार नाही. शक्ती नाही, भक्ती नाही, आणि मुक्ती देखील नाही, हे लक्षात ठेवायचं. दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा म्हणायचा, बाळासाहेबांचा हा ठाणे जिल्हा म्हणायचा. इतर कुणाचीही नावं या ठाणे जिल्ह्याला जोडू नका. हे शिवसेनेचं ठाणं आहे आणि निष्ठावंत शिवसैनिकाचं ठाणं आहे. आम्ही पाहिलंय, पण ठीक आहे. बघा ना, ह्यांच्यात तरी कुठे एकमेव ताळमेळ आहे या गटामध्ये, या टोळीमध्ये. संजय मोरे कुठे आहेत सध्या मला माहित नाही. मला वाटतं रमेश वैती असतील, संजय मोरे असतील, मला माहित नाही. हे सगळी माणसं आहेत का यांचा आपसात सगळ्यामध्ये? ही चांगली चांगली माणसं सगळी कशाच्या जीवावर, कसं काय मला माहित नाही, पण काही खरं दिसत नाही मला यांचं. तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही प्रयत्न करा. नरेश मस्केंचं आपलं वेगळंच. त्या नरेश मस्केंना देखील आणणारे हे राजन विचारे साहेबच होते. ज्या वेळेस नारायण राणेंनी पक्ष सोडला त्यावेळेस नरेश मस्के मार्गरेट अल्वांबरोबर निघून चालले होते. उत्तर द्यावं ना त्यांनी देखील. त्यांना परत आणणारे राजन विचारे साहेब होते की नव्हते, याचं देखील उत्तर द्यावं. 2004 पासून ज्या आमदारक्या चालू झाल्या काहींच्या, त्याच्यानंतर 2004 नंतर हे सारं ठाणं आपल्या मुठीत घ्यायचा प्रयत्न झालेला आहे. तोपर्यंत ठाणं हे निष्ठावंतांचंच होतं. ठाण्याने कित्येक जिल्हा प्रमुख पाहिलेत. धर्मवीर दिघे साहेब ठाण्यातले सगळ्यात जास्त काळ जिल्हा प्रमुख पद भूषवलेले जिल्हा प्रमुख असतील. धर्मवीर दिघे साहेबांनंतर देखील ते जेव्हा आपल्यातनं निघून गेले त्यानंतर देखील ठाणं बळकट राहिलं होतं. पण ज्यावेळेस यांच्या हातामध्ये ठाणं गेलं ना, तिथून पुढे ठाण्याची अधोगती चालू झाली. धर्मवीर दिघे साहेबांच्या ठाण्यामध्ये सारे आमदार पडत गेले. शिवसेनेचे सारे आमदार पडत गेले. शेवटी 2 आमदारक्यांवर राहिलो, ती देखील स्वतःची आमदारकी, आणि खासदारकी देखील स्वतःच्या घरातली खासदारकी. सारी पदं स्वतःच्या घरात ठेवलीत, मोठी मोठी पदं घरात ठेवलीत. सारी मंत्रीपदं स्वतःकडे चांगली चांगली ठेवलीत, आणि त्याचा सगळ्याचा वापर करून ही माणसं म्हणण्यापेक्षा जे काही असेल, मगाशी शब्द वापरला मी तो, पण ज्या प्रकारचं आज सणांमध्ये राजकारण केले ते राजकारण पाहता मला हे कोतं मन दिसून येतं. कोत्या मनाची माणसं, कोत्या मनाची. तुम्ही लाईट घालवता, तुम्ही साऊंड सिस्टीम बंद करता, तुम्ही पंखे बंद करता, देवीच्या बाजूचा देखील पंखा बंद केलात. असो, या सगळ्या गोष्टींकडे देवी बारीकीने पाहते, आणि देवी म्हणते, ह्या सगळ्यांच्याही पलीकडे जा, या विचारांच्या पलीकडे जा. निष्ठेवर भरोसा ठेवा, भक्तीवर भरोसा ठेवा. जे होणारे ते फार चांगलं होणार आहे. दिघे साहेब जे होणारे फार चांगलं होणार आहे. बाळासाहेब जे होणारे ते फार चांगलं होणार आहे. असाच बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा आणि आमच्या दुर्गेश्वरीचा आशीर्वाद आमच्या सर्वांवर राहो. ठाण्याच्या खासदारक्या असतील, ठाण्याच्या 3ही आमदारक्या असतील, ठाण्याची महापालिका असेल, सारंच्या सारं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे पुन्हा पुन्हा येईल. जे साऱ्या शिवसैनिकांचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीशी, आणि देवीचा आशीर्वाद देखील आहे. आज मासाहेबांना जी वागणूक तुम्ही दिलात, रश्मी वहिनी साहेबांना जी वागणूक दिलात, त्यांच्या चेहऱ्यावर जराही कुठे वाटलं नाही की असं काही झालंय. पण ते आम्हा शिवसैनिकांना जाणवत होतं, ही वागणूक देतायत ती चुकीची देतायत. पण रश्मी वहिनी साहेबांनी काहीच नाही, देवीचा आशीर्वाद घेतला, त्या मार्गस्थ झाल्या. हे असतं शिवसैनिकाचं वागणं. याला म्हणतात साधेपण, याला म्हणतात संस्कारीपण. एका मुख्यमंत्र्याच्या पत्नीने कसं असावं, आमच्या मासाहेबांनी कसं असावं याचे आदर्श घालून दिलेले आहेत. मुख्यमंत्र्याच्या पत्नीने कसं राहावं, कसे आदर्श घालून द्यावेत, महाराष्ट्रासमोर कसे आदर्श घालून द्यावेत, त्याची उदाहरणं पहा, त्याची ही उदाहरणं पहा. बाकी तुम्ही उदाहरणं पाहिलीच असाल बाकीच्यांची.
कसं असू नये याची सारी उदाहरणं तुम्ही महाराष्ट्रात पाहिली असाल, त्याबद्दल आपण बोलूयात नको. तुम्ही सर्वांनी पाहिले, काय वेगळं सांगायचं. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. आणि पुढच्या वर्षी ही परिस्थिती नसेल याची मी आजच तुम्हाला ग्वाही देतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना आपली शिवशाही आलेली असेल. जय महाराष्ट्र. काळजी घ्या.